तर बिहारमध्ये एन्शियंट युनिव्हर्सिटीज बिहारमधल्या कोणकोणत्या युनिव्हर्सिटीज आहेत? कोणकोणत्या युनिव्हर्सिटीज आहेत प्राचीन काळातल्या? नाही आहेत? कोणकोणत्या आहेत? बिहारमध्ये जवळपास 3 युनिव्हर्सिटीज आहेत प्राचीन काळातल्या. त्यांच्यापैकी पहिली आहे नालंदा, दुसरी आहे विक्रमशिला आहे आणि तिसरी आहे उदांतपुरी. या 3 युनिव्हर्सिटीज बिहारमध्ये आहेत, ज्या की एन्शियंट युनिव्हर्सिटीज म्हणून आपण ओळखतो. त्याच्यापैकी मला वाटतं तुम्ही नालंदाचं नाव बऱ्याचदा ऐकलं असेल, विक्रमशिलाचं पण नाव तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, पण उदांतपुरीचं नाव तुम्ही ऐकलं नसेल. ठीक आहे, तर या 3 युनिव्हर्सिटी आपल्या बिहारमध्ये होत्या आधीच्या काळामध्ये. त्याच्यापैकी आपल्याला नालंदा आणि विक्रमशिला बद्दल आज थोडीशी माहिती मिळवून घ्यायची आहे. तर नालंदा आणि विक्रमशिला या दोन्हीही कधी बांधल्या होत्या, कोणत्या काळामध्ये बांधल्या होत्या, कोणत्या राजाचं त्याला छत्र मिळालं होतं वगैरे वगैरे आपल्याला ह्या गोष्टी पाहायच्या. ठीक आहे, तर नालंदा बांधली होती 320 AD ते 550 AD मध्ये, म्हणजे आफ्टर डॉमिनी, म्हणजे 3ऱ्या शतकामध्ये ते 3 ते 5व्या शतकामधल्या दरम्यान, म्हणजे ह्या 200 वर्षाच्या दरम्यान नालंदा युनिव्हर्सिटीची डेव्हलपमेंट झालेली आहे. त्याचबरोबर विक्रमशिला कधी बांधण्यात आली? विक्रमशिला बांधण्यात आली 8व्या ते 9व्या शतकामध्ये, 9th सेंचुरी. विक्रमशिला बांधण्यासाठी सगळ्यात महत्वाचं योगदान कोणी दिलेलं आहे? तर पाला किंग धर्मपाला. पाला किंग धर्मपाला यांनी विक्रमशिला बांधण्यासाठी सर्वात मोठं योगदान दिलेलं आहे. हालाकी याच राजांनी नालंदाला सुद्धा भरपूर मदत केलेली आहे, पण नालंदा आधी बांधली होती विक्रमशिलाच्या, हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचं आहे. बरं, आता विक्रमशिला आणि नालंदाचं नाव का आलं? कारण नालंदा युनिव्हर्सिटी जशी भलेही पडीत झडीत असेल तरी सुद्धा ती आजही प्रेक्षणीय स्थळ म्हणून बिहारमध्ये आहे. ठीक आहे, तिथे लोक बरेच जण बघायला जातात. तिथे बिहार गव्हर्नमेंटला म्हणजे टुरिझम सेंटर आहे ते, तिथे वेगवेगळ्या देशातून भारतातून लोक तिथे पाहायला जातात. पण विक्रमशिला तशी डेव्हलप झालेली साईट नाहीये. तर बिहार गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, विक्रमशिला युनिव्हर्सिटीला डेव्हलप करण्यासाठी आता एक स्कीम आणलेली आहे, म्हणजे नवीन एक प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला विक्रमशिला युनिव्हर्सिटी बद्दल बेसिक माहिती पाहिजे. ठीक आहे, तर विक्रमशिला युनिव्हर्सिटी बांधण्यामध्ये पाला किंग धर्मपाला यांचं सगळ्यात महत्वाचं योगदान होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर विक्रमशिलामध्ये नेमकं शिकवल्या काय जात होतं हे माहिती पाहिजे आपल्याला. काय काय शिकवलं जात होतं? सब्जेक्ट्स. तर यांच्यामध्ये सब्जेक्ट होते थिओलॉजी, फिलॉसॉफी, ग्रामर, मेटाफिजिक्स, लॉजिक, त्याचबरोबर बुद्धिझम अँड हिंदुइझम या गोष्टी सुद्धा सब्जेक्ट म्हणून विक्रमशिला युनिव्हर्सिटीमध्ये शिकवल्या जात होत्या. त्याच्यापैकी मेन फोकस होता बुद्धिझमवर, मेन फोकस. त्याचबरोबर विक्रमशिला युनिव्हर्सिटी मधून त्या काळामध्ये सगळ्यात मोठा स्कॉलर कोणता होता आणि असा स्कॉलर ज्याने फार मोठी छाप पाडलेली आहे त्याचं पण नाव आपल्याला माहित पाहिजे. तर विक्रमशिला युनिव्हर्सिटी मधून एक स्कॉलर निघाला होता, त्या स्कॉलरचं नाव आहे इमिनंट स्कॉलर म्हणून लिहा. इमिनंट स्कॉलर कोण आहे? तो आहे अतिश दीपंकरा. अतिश दीपंकरा, याला तुम्ही अतिशा दीपंकरा असं सुद्धा म्हणू शकता किंवा अतिश दीपंकरा असंही म्हणू शकता. आता या व्यक्तीचं नाव आपल्याला का लक्षात ठेवायचंय? कारण तिबेटमध्ये जे काही बुद्धिझम पसरलेला आहे तो पसरवण्यामध्ये अतिश दीपंकर या विक्रमशिला येथे शिकलेल्या स्कॉलरचं खूप मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, स्प्रेड ऑफ बुद्धिझम. त्याचबरोबर विक्रमशिला ही युनिव्हर्सिटी त्या काळामधली एकमेव युनिव्हर्सिटी होती ज्याच्यामध्ये तांत्रिक आणि ऑकल्ट प्रॅक्टिस किंवा स्टडीज शिकवल्या जायचे. ओनली युनिव्हर्सिटी ऍट दॅट टाइम हू ऑफर स्टडीज इन तांत्रिक अँड ऑकल्ट प्रॅक्टिसेस. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की जादूटोणा वगैरे अशा पद्धतीने जे काही अभ्यास असायचा तो या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला जायचा आणि त्या काळामध्ये फक्त आणि फक्त याच युनिव्हर्सिटीमध्ये ही फॅकल्टी होती. बऱ्याच स्कॉलरच्या मते विक्रमशिला युनिव्हर्सिटी नालंदा युनिव्हर्सिटी पेक्षाही खूप नावाजलेली होती आणि एक काळ असा होता की विक्रमशिला युनिव्हर्सिटी नालंदा युनिव्हर्सिटीचे ऍडमिनिस्ट्रेशन पाहत होती. पण तो काळ फार कमी होता. तो काळ कोणाचा होता? ज्या काळामध्ये आपले पाला किंग धर्मपाला होते त्याच काळामध्ये त्या गोष्टी झालेल्या आहेत. पण एरवी जर पाहायला गेलं तर नालंदा युनिव्हर्सिटी विक्रमशिला युनिव्हर्सिटी पेक्षा वरचढ ठरलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपल्याला माहित पाहिजे की या दोन्ही युनिव्हर्सिटीचा ऱ्हास कशामुळे झाला. कशामुळे झाला असेल बरं ह्या दोन्ही युनिव्हर्सिटीचा ऱ्हास? व्हाय दीज युनिव्हर्सिटीज डिक्लाइन. कशामुळे ऱ्हास झाला असेल? तर सगळ्यात पहिलं कारण आहे ग्रोईंग हिंदुइझम किंवा रायझिंग हिंदुइझम. गौतम बुद्धांनी ज्या कारणासाठी बुद्धिझमची स्थापना केली होती तेच कारण जर बुद्धिझम मधून जर निघून जात असेल तर त्या बुद्धिझम मध्ये आणि हिंदुइझम मध्ये काही फरक दिसेल का? दिसणार नाही. कारण गौतम बुद्धांनी स्पष्ट सांगितलं होतं की तंत्रमंत्र वगैरे काय करायचं नाही, बळी द्यायची नाही, काय कोणत्या म्हणजे मूर्ती पूजा करायची नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. पण हळूहळू कालांतराने काय होत गेलं, ह्या सगळ्या गोष्टी
बुद्धिझम मध्ये ऍड होत गेल्या आणि काही काळाच्या नंतर हिंदुइझम कोणता आणि बुद्धिझम कोणता ह्याच्यामध्ये लोकांना कन्फ्युजन होऊ लागलं आणि त्याच्यामुळे लोकांनी परत हिंदुइझम त्याच्याकडे कल घ्यायला चालू केलं. त्याच्यामुळे काय झालं की हिंदुइझम मध्ये वाढ झाली, रायझिंग हिंदुइझम. आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे की स्कॉलर लोकांच्या मते, जे काही आर्किओलॉजिकल सर्वेचे जे लोक असतात त्यांच्या मते, की बख्तियार खिलजी यांनी 12व्या शतकामध्ये भारतावरती आक्रमण केलं होतं. तर त्यांच्या आक्रमणामध्ये विक्रमशिला आणि नालंदा युनिव्हर्सिटी दोन्हीही म्हणजे डिस्ट्रॉय झालेले आहेत. ठीक आहे. द इन्व्हेजन ऑफ बख्तियार खिलजी. तर मला नेहमीच एक प्रश्न पडत असतो की बाबा एक अफगाणिस्तान मधून किंवा सेंट्रल इंडिया मधून एक आला व्यक्ती बख्तियार खिलजी नावाचा, 400, 500, 1000, 2000 लोकांना घेऊन आला असेल, तर तो तिकडून पंजाबवरून बिहारपर्यंत येजेपर्यंत त्याला कोणत्याच राजाने कधी अडवलं नाही. आणि त्याने दोन्ही युनिव्हर्सिटी पैकी नालंदाला तर त्याने आग लावली. आग लावल्याच्या नंतर नालंदाची आग असं म्हणतात की आता आम्ही तिथे गेलतो तर म्हणजे तिथले जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार असं म्हटलं जातं की नालंदामध्ये लागलेली जी आग आहे ती 9 महिने 9 दिवस जळत होती. म्हणजे किती पुस्तकं असतील विचार करा तिथे. 9 महिने 9 दिवस ती नालंदा युनिव्हर्सिटी कंटिन्युअसली जळत होती. मग माझ्या मनात प्रश्न असा आला की बाबा बख्तियार खिलजीने आग लावली, मान्य करूया आपण, ठीक आहे, कारण त्याला माहित नव्हतं की बाबा इथे काय मोठी साधन संपत्ती आहे, म्हणजे शिक्षण म्हणजे किती मोठी साधन संपत्ती आहे त्याला माहित नव्हतं. त्याने आग लावली. आग लावल्याच्या नंतर तो निघून गेला असेल ना, निघून गेला असेल. 9 महिने 9 दिवस ती आग बुझेपर्यंत तिथे थांबला असेल का तो? नाही. मग असे कोण व्यक्ती होते जे लोक त्या युनिव्हर्सिटीला विझवण्यापासून वाचवत म्हणजे थांबवत होते आपल्या? कारण आजूबाजूच्या काहीतरी आजूबाजूला गावं असतील ना नालंदा युनिव्हर्सिटीच्या, त्या लोकांनी कधीच ती 9 महिने 9 दिवस जळणारी आग विझवण्याचा का प्रयत्न केला नाही? कोण रोखत होतं त्यांना? आग लावून जाणारा तर गेला, पण विझवण्यासाठी कोणी का पुढे आलं नाही? आणि जरी आलं तरी ते विझवू का शकले नाही? हा मला पडलेला नेहमीच मोठा प्रश्न आहे. बघा तुम्हाला उत्तर भेटते का त्याचं? ठीक आहे. तर आपल्याला या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात की ज्या जुन्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या कशामुळे डिक्लाइन झाल्या, तर एक तर रायझिंग हिंदुइझम, कारण ह्या युनिव्हर्सिटीमध्ये मेनली कोणता सब्जेक्ट शिकवला जायचा? बुद्धिझमचा सब्जेक्ट मेनली शिकवला जायचा. पण हिंदुइझमचा वाढता प्रभाव, त्याचबरोबर बख्तियार खिलजी याने बाहेरून आक्रमण केल्यामुळे या युनिव्हर्सिटीज संपल्या किंवा त्या डिक्लाइन झाल्या असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे.